नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज एका नाही रानात आमच्या आत्या काल रानात गेल्या होत्या आणि आलं खुरपायलाच गेल्या होत्या। म्हणजे आल्यामध्ये का नाही मका लावलेली ती खुरपायला गेल्या होत्या आणि त्याच्यात का नाही त्यांना तांदूळची रानभाजी गावली। म्हणजे तांदूळचा ही रानभाजीच असते। तर आता का नाही ती रानभाजी तांदूळचा बनवण्यासाठी का नाही आपल्याला मिरच्या लागणार आहेत आणि घरगुती साहित्यामध्ये आपण का नाही एकदम चमचमीत अशी झणझणीत आहे का नाही तांदूळची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी थोड्याशा आता मिरच्या घेते। रानात कसं आहे सगळं थोडं थोडं असल्यामुळं का नाही घरगुती लगेच ताजं नेऊन करून खायला म्हणलं तरी जुळतंय। आणि शहरातल्या पेक्षा रानात कसं आहे अगदी कुठं बी फिरता अगदी रानात गेले तरी कुठल्या बी तांदूळची भाजी का नाही एकदम गुणकारी आहे बघा। आता आपण ती मस्त अशी बनवणार आहे चुलीवरती। अगदी तुमच्या अंडी मटणाला म्हटलं तरी ही माग सारखी भाजी। तर चला आता भाजी बनवण्याची। आता ह्यो देशी तांदूळचा आहे आपला रानातने आमच्या आत्यांनी काल घेऊन आलेले आहेत। आता रानात काल आणल्यामुळं का नाही मला काही रात्री बनवाय झालंच नाही। मग म्हणलं चला सकाळी पोरांच्या डब्याला पण होईल आणि खायला पण होईल आपल्याला। तर ही देशी तांदूळचा कसा आपल्याला ओळखायचा तर हे जी देठ आहेत ना ही अशी लाल असतात आणि सातपुरा तांदूळचा असा मोठ्या पानांचा असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तांदूळचा का नाही एकदम आपल्या शरीराला गुणकारी आहे। म्हणजे पचायला बी हलका असतो आणि जर एखाद्याला अपचन होत असेल का नाही तर ही पचन करायला मदत होतं आणि पोट सुद्धा साफ होतं। तर आता हे तांदूळचा का नाही मी निवडून घेते आणि आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। अगदी ह्याचे नुसती कवळं पानं घ्यायची नाहीत आपल्याला तर ह्याचं देंड सुद्धा घ्यायचं। म्हणजे का नाही कसं सगळा अर्क तांदूळ त्याचा का नाही ह्या देंडातच असतो। आता मी ही अशी निवडून घेते म्हणजे परत धुवून घेता येईल। भाजी आता मी चांगली अशी निवडून घेतलेली। आता ही भाजी बनवायला आपण आपल्या घरात सगळ्याचं सामान असतं। अगदी कमी साहित्यामध्ये मस्त अशी भाकरी आणि त्याच्यासोबत ही भाजी एकदम आपल्याला का नाही तुमच्या मटणाला सुद्धा मागासारखी अशी ही भाजी एकदम अगदी आजारी माणसाला नुसती ही भाजी दिली का नाही तर त्याच्या जर तोंडाला चव नसेल ना तर अगदी ही चव आणणारी ही आपली तांदूळचा ची भाजी का नाही बनवण्यासाठी का नाही एकदम कमी साहित्य लागतं। आणि ही सामान आहे का नाही आपल्या सगळ्यांच्या घरी असतं का बघा। मी इथल्या ताज्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत झाडाच्या आणि 3 कुड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। चवीपुरतं मीठ आणि तेल एकदम कमी साहित्यामध्ये का नाही आपल्याला ही भाजी बनवायची। तर सगळ्यात अगोदर आहे का नाही ही भाजी मी धुवून घेते 2 पाण्याने। म्हणजे थोडीफार माती जरी असली का नाही तरी आपली अशी
खाली राहते. आता भाजी धुवायला आपल्याला का नाही असं खोलगड भांडे घेतलं का नाही म्हणजे का नाही माती सगळी तळाला बसते. अगदी भाजी बुडवली एवढं मी पाणी घेतलेलं आहे बघा. अशा रानभाज्या खायला बघा गावाकडंच का नाही अशा भाज्या व्यवस्थित मिळतात आणि मनसोक्त खाता येतात. हा बघा असं ही पाणी नितळायला ह्या टोपल्यात ठेवते. दोन पाण्याने भाजी धुतली का नाही म्हणजे काय होतं माती राहत नाही. मस्त असे स्वच्छ भाजी आपली धुवून झालेली. आता मी एवढ्या मिरच्याची घेतलेल्या आहे तर एवढ्या मिरच्या आपल्याला काय लागणार नाही कारण का नाही भाजी जास्त तिखट होईल त्याच्यामुळं का नाही ह्यातल्या कमी मिरच्या घेते. मिरच्या पण आपल्याला धुवून घ्यायच्या तर कारण एकदम ताज्या आपण झाडाच्या तोडून घेतलेल्या आहेत ना त्यामुळं. मिरच्याची अशी देठ काढून घ्यायच्यात आपल्याला. आणि भाजीला का नाही मिरची जर कुटून घातली तर चांगलंच असतं पण जरी चिरून जरी मिरची घातली ना तरी एकच नंबर भाजी होती. कारण भाजीला मिरची जी आपण चिरून घालणार आहे ना ती का नाही एकदम तेलामध्ये अशी का नाही मस्त अशी भाजली का नाही म्हणजे एकदम भाजी मस्त होती. आता ह्या 3 कुड्या घेतलेल्या आहेत ह्या सोलून घेते. लसूण एवढा सोलून झालाय. आता ह्या 3 कुड्याचा लसूण बघा चांगला आता भरपूर झालाय. हे लसूण जेवढा घालाल का नाही तेवढी भाजी चव देते मस्त अशी लागते बघा. आता ह्या लसणाच्या अशा 2 पाकळ्या करून घेते. असा ही जी आपली लसणाची पाकळी ना ह्याच्या अशा 2-2 भाग करून घेते म्हणजे तेलात तळला का नाही म्हणजे भारी होतो. आणि जास्त लसूण घातला ना भाजी अगदी चवदार होते. आता हे सगळा लसूण असा मी सोलून चिरून घेते आणि मिरच्या सुद्धा चिरून घ्यायच्यात आपल्याला भाजीला. जर बारीक एखादी पाकळी असेल तर त्याची नाही केलं तरी चालतंय. आणि जे मोठ्या मोठ्या पाकळ्या असतात त्याच्या 2 भाग करायचं. आणि ही मिरची तिखट असल्यामुळं का नाही आता एवढी बारीक पातळ मिरची चिरून घेणार आहे मी म्हणजे काय तेलात चांगली तडतड अशी भाजली ना अगदी बिनिष्ट ह्याच्यात बी तयार झाले. अशी पातळ मिरची चिरून घेतली की भाजी सुद्धा तिखट होती. जशी आपल्याला कमी तिखटाची पाहिजे जास्त तिखटाची पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो. जेवढ्या मिरच्या पाहिजेत ना तेवढ्या मिरच्या मी चिरून घेते. मिरच्या चिरून झालेल्या आहेत एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या निबार असल्यामुळं का नाही थोड्याशाच घेतल्या मी तरी चिरून अगदी भरपूर झालेल्या आहेत. आता सगळ्यात अगोदर मी चूल पेटवून घेते. खाल्ली का नाही तर बघा अगदी तोंडाची चव वाढवणार अशी ही तांदूळची भाजी असते रानभाजी. अगदी सहज शेतात फिरत फिरत घेतलं गेलं ना तरी कुठल्या बी रानभाज्या आपल्याला मिळतात. तवा चांगला गरम झालाय ह्याच्यात तेल घालते. भाजीला थोडंसं तेल वाईट जास्तच घालायचं. आता ह्याच्यात टाकते मिरच्या.
मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या तर अगदी लालसर रंगाच्या हुस्तवर, म्हणजे त्या मिरचीतलं आतलं बी ना सगळं असं भाजलं गेलं पाहिजे, म्हणजे भाजी एकदम अशी तिखट होते. बघा चांगल्या मिरच्या अशा आपल्या भाजलेल्या आहेत, चांगला असा रंग बदलला आहे. आता ह्या मिरच्या मी साईडला सारते, असं साईडला आपल्याला सारून घ्यायच्या मिरच्या. आणि ह्याच्यातच आपल्याला तो लसूण चांगला लाल होस्तोपर्यंत भाजून घ्यायचा. लसूण बी आपला बघा चांगला असा लाल झालेला आहे, लसूण बी चांगला भाजलेला आहे. आता ही एकत्र करायचं. आता ही सगळं आपलं भाजून घेतलेलं आहे, मस्त असा ह्या भाजलेल्या फोडणीचाच असा चांगला वास येतो. आता ही भाजी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची. चांगलं असं पाणी सुद्धा मिसळलेलं आहे भाजीचं. भाजी आपल्याला चांगली असं हलवून घ्यायची. आता तवा भरून भाजी असल्यामुळं का नाही थोडंसं बाईक हळूहळू हलवायला लागेल. आता ह्याच्यावरनी मीठ टाकायचं, म्हणजे भाजीला चांगलं पाणी सुटलं जातं. तांदूळच्या भाजीला का नाही पाणी अजिबात वापरायचं नाही, तिला अंगच पाणी सुटतं मिठाने. चवीपुरतं आपल्याला मीठ वापरायचे आणि भाजी हलवून घ्यायची. हलवून हलवून जेवढी भाजी घेईल का नाही अगदी शिजून ही बघा अशी बारीक होती. का असं पाणी सुटल्यामुळं का नाही मीठ टाकल्यामुळं का नाही असं पाणी सुटलं जातं. त्याच्यामुळं भाजीला पाण्याचा काय वापर नाही केला तरी चालतं. आता ही अशी चांगली हलवून एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही मस्त असं किती पाणी सुटलंय आमचं मिठामुळं. आता एवढ्या पाण्यातच आपली भाजी शिजली जाते, मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. एकदम कमी वेळात आणि घरगुती सामानात आपल्याला ही भाजी होती, बिना खर्चाची. अगदी रानात आणायचं म्हणलं तर भाजी ही अशी तांदूळची रानभाजी आणायचं म्हणलं तरी ह्याला काय पैसे लागतात का? चालता चालता म्हणलं तरी रानात घालली जाते. मुठभर आणली तेवढीच जरी करून खाल्ली का नाही तरी अशी तोंडाची मस्त अशी चव वाढली जाते ह्या भाजीनं. आणि पोट साफ व्हायला तर एकदम गुणकारी भाजी ही बघा. अगदी तवा भरून भाजी होती ती शिजून बघा ही केवढीशी व्हायला आली. अजून शिजायची ही भाजी. आता ह्याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवते, म्हणजे वाफेने काय होईल चांगली शिजली जाईल. बघा आपली मस्त अशी तांदूळची भाजी तयार झालेली. का एकदम शिजलेली सुद्धा आहे मस्त अशी का नाही. पाण्याचा न वापर करता बघा भाजी झालेली आपली. तांदूळच्या भाजीला अजिबातच पाणी वाटायचं नाही, कारण आपण जे मीठ टाकतो का नाही त्याच्यातच पाणी सुटलं जातं. आता का नाही ही गेलं तर बाहेर काय काम असल्यामुळं गावाकडं, आणि आमचा दादा बी गेला शाळेत. भाजी करायचं मला मुळातच उशीर झाला, गेला निघून रागानं. मग आता का नाही ह्याची टेस्ट आहे ना भाजीची, तांदूळची भाजीची टेस्ट आमच्या आत्याने आता करून दाखवते. चला आता मी ताट करते तुम्हाला. भाकरी आता ताट करून दिलेले आणि भाजी सोबत आहे ना बाजरीची भाकरी केलेली एकच नंबर बघा. अगोदरच पोरांच्या शाळेला जायसाठी का नाही भाकरी केल्या होत्या आणि ही घेवड्याची शेंग केलेली. शेंग देऊ का बाईस तुम्हाला? बस बस बघा बरं आपली भाजी कशी काय झाली. या जेवायला. आता आज काही गावाकडे गेल्यामुळं का नाही आता आम्ही दाखवतो जेवण.
बघा तांदूळची भाजी ना पोरांच्या डब्यावर आपण राणा माळात जायचं म्हणलं तरी अशी नेता येते, कामावर जायचं म्हणलं तरी एकदम भाजी भारी आणि सुटसुटीत हिरवी गार अशी झालेली बघा, चवीला बी छान आहे. 11 वाजायला आल्या तर आमच्या आत्यांना बी जायचंय रानात. चला मंडळी, आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमची आजची तांदूळची भाजी कशी काय झाली का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.